मी असंच फिरायला आलेलो मला बघा काय भेटलं. खेकडा. टुडू टुडू. अरे रे 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 चावला मला. सोड सोड सोड. त्याला जेव्हा वाटेल मी त्याला सोडतो तेव्हाच तुम्हाला सोडवलं बघा. लूज केलं बघा. पकडलं. मला इथं स्कोप आहे भेटायचा काहीतरी आहे बरं का इकडं. पळालं. काही जागी जर बसून जायला लागलं तरी चालेल. बसून जाऊ. रिस्क नको घ्यायला. आणि सरकलं तर लई आतमध्ये जाईल. कमीत कमी 8-10 फूट खाली खाडी सटकलो तर डायरेक्ट खाली जाईल आणि आदळलं. हिरो बनण्याची काय आवड नाही मला. चलो बढिया. हा एकदम अलगद भेटला आणि आता एक पण नाही भेटला. मला असं वाटतं मी पडणार आहे आता. अरे रे 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 सर्व सळकते खाली बघा. पाय ठेवला का सरकते. मला जपून जपून पाय ठेवावा लागेल. हां इथे वाचलो. वाटतं ट्रिप फेल झालेली दिसते. एकच खेकडा भेटला आणि तो पण छोटूसा आणि ती पण गिळत आहे. मी विचार केला तर मला किरवा भेटेल बट तसं काय झालेलं दिसत नाही मला. आणि थोडासा अंधार पण पडायला लागला. 5 वाजलेत. एक ट्राय करून बघू. झाला तर ठीक नाहीतर मग रात्री पुन्हा एकदा खेकड्यांचा बेत बघायला येऊ. मी माझ्या गावी भीमाशंकरला आलो आहे निगडाळे. आणि ॲज युजली मी करतो घरी आल्यानंतर मी सर्वात पहिला खेकडे पकडायला जातो. आणि जस्ट मी गेलो मला हा एक लगेच भेटला. पण त्यानंतर मी माझ्या गावच्या 1 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आता मी फिरत होतो. याच्याऐवजी मला फक्त खेकडे दिसत होते. त्याला भेटला एक पण नाही. ठीक आहे. सो मी आता पुन्हा जातो आहे घरी कारण की सध्याचा तर अटेम्प्ट फेल दिसतो आहे. बट थोडासा माझं ट्रेनिंग टाईप थिंग झालं कारण की प्रॉपरली पाय वगैरे ठेवायला पावसाळ्याच्या काळात दगडांना शेवळ आल्यानंतर काय होतं की तुमचा पाय स्लिप होतो त्याच्यावरून. तुम्हाला एक्झॅक्टली कुठे कसा पाय ठेवायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. कारण की मी माझ्या वडिलांबरोबर एकदा गेलेलो आणि हे जवळजवळ 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मला लक्षातच येतं मी जिथं पाय ठेवत होतो तिथून मी पडत होतो. कारण की मला ते एक्सपिरियन्स. आणि माझे वडील 60-65 वर्षाचे होते त्यावेळेस. तरी पण ते प्रॉपरली ते चालत होते. सो सांगायचं तात्पर्य हे तुमचं एजपेक्षा तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे जंगलामध्ये येण्याचा, जंगल फिरण्याचा. मला अजून एक भेटला. हे बघा एक आणि हा दुसरा. ही मादी आहे. मादीला जर ओळखायचं असेल तर तुम्हाला बघा त्याचं जे पोट आहे ना हे मोठं असतं. बघा मादीचं पोट आहे ना हे असं मोठं असतं या पद्धतीत. आणि जो नर असतो त्याचं पोट हे असं काहीच असतं. नराचं पोट हे बघा हे आणि मादीचं पोट. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की नर मादीमधला फरक. याच्यामध्ये त्याची पिल्लं असतात त्यामुळे ही मोठ्या साईजमध्ये. आणि हा नर आहे. आम्ही याला बाठा बोलतो. रोहनला पण आता सोडून देतो आहे. मला फक्त तुम्हाला थोडीशी माहिती द्यायची होती म्हणून मी पकडलेले. सो या दोघांना मी सोडलं. पळाला एक पळाला. तू पण पळ. कशाला थांबलाय. बाय बाय. दोघांना पण पळून गेले. पळाले दोघं पण. आणि माझे